कल्याणच्या मडमध्ये अनधिकृतरित्या बांधलेल्या बंगल्यावर निष्कासनाची कारवाई तर बनावट नकाशाच्या आधारे हे बांधकाम करण्यात आलं होतं। पुण्याच्या मुळशीमध्ये नागेश्वर महादेव मंदिरातील देवीच्या मूर्तीची विटंबना करणाऱ्या आरोपीला कठोर शिक्षा करा, भोर तालुका शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानची मागणी। ठाण्याच्या शहापूरमधील क्रांतिकारक राघोजी भांगरे यांच्या समाधीस्थळाची दुरावस्था, समाधीचं पुनर्वसन करण्याची ग्रामस्थांची मागणी। पुण्याच्या राजगडमधील पानशेत आणि वरसगाव धरणाच्या पाण्यामध्ये उतरणाऱ्या पर्यटकांवर प्रशासनाची कारवाई, धोकादायक ठिकाणी उतरल्यामुळे मृत्यू झाल्याच्या घटना होत असल्यानं प्रशासनानं सावधगिरी बाळगली आहे। पुण्याच्या शिरूर तालुक्यामध्ये पाणी टंचाईची समस्या दिवसेंदिवस गंभीर, नागरिकांवर पाणी विकत घेण्याची वेळ। सिंहस्थ कुंभमेळ्याचं काम सुरू होत नसल्यामुळे साधू महंतांकडून नाराजी व्यक्त, तर छगन भुजबळांनी सुद्धा गोदावरीच्या प्रदूषणासंदर्भात नाराजी व्यक्त केल्यानं सरकारला घरचा आहे। अहिल्यानगरच्या कोपरगाव, राहता, राहुरी या तालुक्यांमध्ये अवकाळी पावसाचा तडाखा, पावसासोबत झालेल्या गारपिटीमुळे फळबागांचं, कांद्याचंही नुकसान। बुलढाण्याच्या मेहकर तालुक्यामध्ये गारपीट आणि अवकाळी पाऊस, तर दुधार, रायपूर, ब्रह्मपुरी या परिसरात सुद्धा गारपीट झाल्याची माहिती। उन्हाळी मूग, उडीद, भुईमूग या पिकांचे यामुळे मोठं नुकसान। नागपुरात सलग तिसऱ्या दिवशी गारपिटीसह जोरदार पाऊस, ढगाळ वातावरणामुळे तापमान 4.3 अंशांना घसरून 38 अंशांवर, नागपुरात 10 मे पर्यंत अवकाळी पावसाचा इशारा। जालना जिल्ह्यात अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा फळबागांना मोठा फटका, बदनापूर तालुक्यातल्या अनेक शेतकऱ्यांचे यामुळे मोठं नुकसान।